नमस्ते. नमस्ते. जय दत्त गुरु. जय दत्त गुरु. नाव सांगा मॅडम तुमचं. विमल मोरे, कुठून आलात? नाशिक. नाशिक. काय त्रास होता मॅडम? गुडघ्यांचा त्रास आहे 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. आता माझी किती ट्रीटमेंट आहे तुमची? दुसरी. किती बरं वाटलं? बरंच म्हणजे 70% बरं झालंय. 70% बरं वाटलं. हो. या दवाखाने काय केले होते? आधी एक्सरे काढले, औषध गोळ्या केल्या, वजन बांधलं, सगळं केलं. काही फरक वाटत नव्हता. पण मेडिसिन पण भरपूर खाल्ली ना? इथे आल्यावर मला म्हणजे एकदमच गुडघे दुखतच नाही असं वाटतंय. असं वाटतंय आता दुसऱ्या सेटिंगला. तुम्हाला कसं कळलं इथला पत्ता? माझी मुलगीच आहे ना इथे. मराठी शाळेमध्ये. हो. नाव सांगा तुमचं. बेबी पाटील गांगुर्डे. तुम्हाला काय त्रास होता? मला गुडघ्यांचाच त्रास होता, पण मी खूप दिवसापासून दवाखाने केले, MRI केले, सगळं केलं. आता शेवटी डॉक्टरांनी सांगितलं म्हणे तुम्हाला ऑपरेशन करायचे पर्यायच नाही म्हणे. पण मग मी स्वतःलाच घाबरली, बाबा ऑपरेशन केल्यानंतर आपल्या घरात जर करायला कोणी नाही सक्सेस झालं तर बरं, मग नाही तर कायमस्वरूपीत राहा. तुमची ट्रीटमेंट घेऊन मला तरी 70% बरं वाटतं, 70% कारण आहे ना, जे रात्रीचे माझे असे गुडघे ठणकायचे ना रात्रभर, ते ठणक एकदम म्हणजे बंदच झाले. नाही, काहीच नाही. खूप दवाखाने केले मी, त्याच्यामुळे मला काहीच फरक जाणवत. पण ही मुलगी होती ती कधीचीच सांगत होती, आमच्या शेजारच्या बायका बऱ्याच दिवसापासून येऊन गेला, पण आम्हाला साधन नव्हतं यायचं. पण आता तिने मनावर घेतलं, म्हणे मावशी तुम्ही याच, मावशी तुम्ही याच. तर आम्हाला लगेच आजच्या 12 दिवसाला लगेच आपोआप रात्रीचीच ओढ लागली आम्हाला. रात्री ते फक्त एवढं आहे, त्या भुक्तीच्या औषधांनी थोडी ऍसिडिटी होते. पण हॅलो, नमस्कार. कसं वाटलं तुमचं? मम्मी आणि मावशी आहेत ना? आईला आणि मावशीला खूप कधीपासून त्रास होत होता गुडघ्यांचा, आणि ह्याच गावात मी नोकरी करत असल्यामुळे मला डॉक्टरांची बऱ्यापैकी माहिती होती. त्याच्यामुळे आईला आणि मावशींना मी इकडे घेऊन आली, आणि त्यांना आता जवळजवळ 70% गुण आलेला आहे. तरी लवकरात लवकर त्या एकदम ठणठणीत होतील. डॉक्टर साहेबांचा खूप गुण आलेला आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि कसं आहे, नाशिक नाशिक तालुक्यातलं गाव माहीत नव्हतं, पण आता खूप लोकांना माहीत पडलेलं आहे आणि लोकांना खूप फरक जाणवतोय. तसंच माझ्या मिसेसला मावशींना घेऊन आलो होतो, तर त्यांना जवळजवळ 70% गुण आलेला आहे. हो, फरक भरपूर जाणवलाय. मला अक्षरशः म्हणायचे काबर एवढी ओरडते, काबर एवढी ओरडते. आणि आता कसं झालंय, खूप माहीत पडलंय लोकांना. हा, नाशिककरांसाठी खूप चांगला रिपोर्ट आहे आणि रिझल्ट चांगला आहे. आणि जवळजवळ 100% 2-3 याच्यात फरक पडतो. 100% फरक. हा, थँक्यू. धन्यवाद.